आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं, आम्ही ना ब्रेकफास्टला बसलो होतो, म्हणजे आमची फुल फॅमिली, म्हणजे माझ्या 2 मुली, बायको, मी ब्रेकफास्टला बसलो होतो. धाकट्या मुलीने अचानक माझं कौतुक करायला सुरुवात केलं. बाबा यू आर सॉलिड आहे, काय म्हणजे तुझं हे एकदम परफेक्शन आणि हे ते. मी ऐकून घेतलं. 5 मिनिटांचं तिला सांगितलं, हे बघ बाळा, मी तुझा बाप आहे, हां, मी तुला लहानपणापासून आतून बाहेरून ओळखतो, त्यामुळे तुला काय हवंय ते मला पटकन सांगून टाक ना, नमनाला एवढं घडाभर तेल कशाला पाहिजे. तर ती आली आणि मला म्हणाली की बाबा मला ना लडाखला जायचंय, ट्रॅकला. म्हटलं येडी आहेस काय, एवढं पाय तंगड्या तोडत विरळ हवेचे चालत चालत जायचं, कोणी सांगितलं तुला हे. ती वैतागली, म्हणाली बाबा यू डोंट नो, त्यासाठी ना पॅशन लागतं, पॅशन. मी सुद्धा पेटलो होतो, मी सोडला नाही. म्हटलं हे बघ, पॅशनचं मला सांगू नको, मी एवढे खाण्याचे पदार्थ वेगवेगळे बनवून खातो, तुम्हाला खिलवतो, कधीतरी एका शब्दाने माझं कौतुक केलंय काय तुम्ही? हा, कधी म्हटलंय बाबाजी काय पॅशन आहे खाण्याच्या बाबतीत? नाही ना. मग अजूनही मस्का पॉलिश चालू आहे, मी विचार करतोय हो म्हणायचं का नाही म्हणायचं. कसं आहे, त्यासाठी पॅशन लागते, खाण्याला पॅशन लागते, खाद्यपदार्थ बनवायला पॅशन लागते. पण अशीच एक फॅशन असणारी, फॅशन नाही पॅशन असणारी माझी एक मैत्रीण इथे आलेली आहे. आपण तिचं मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं? जयमाला वानखेडे. जयमाला वानखेडे. कुठे राहतेस तू? मी डोंबिवलीला. डोंबिवली. हो. आणि काय करतेस तू? मी आता रिसेंटलीच UK हून परत आले आणि आता माझी प्लेसमेंट झाली आहे गोरेगावला ॲज मॅनेजर. तर मी आता जॉईन करणार आहे थोड्या काय शिकायला गेली होतीस ते तर सांग. मी आधी BE इंजिनिअरिंग केलंय, कम्प्युटर इंजिनिअरिंग, आणि मग मी MBA करायला UKला गेलेले. किती वर्ष होती UK मध्ये? 2 वर्ष होते. मग मी 1 वर्षाचं माझं MBA होतं आणि 1 वर्ष जॉब केला. मन भरलं, परत आले. कसा होता? खूप छान, मजा आली, फ्रीडम आणि बरंच एन्जॉयमेंट, कारण फ्रेंड्स बरोबर, युनिव्हर्सिटी लाईफ आणि इंजिनिअरिंग नंतर मी जॉब केलेला, तर ते असं रेस्पॉन्सिबिलिटी वाला लाईफ मी जगलेले. आणि त्यानंतर अगेन युनिव्हर्सिटी, तर खूप फ्रीडम आणि मजा आली, खूप छान होता एक्सपिरियन्स. राहायला कुठे होती युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये? पोर्ट्समथ म्हणून एक प्लेस आहे, आयलँड आहे तिथे होतं. ओके. तिकडचा शिकवण्याची पद्धत कशी आहे? म्हणजे आपली इकडची शिकवण्याची पद्धत, कारण तू दोन्हीकडे शिकलीस बरोबर, तू इथे BE केलंस आणि तिकडे पोस्ट केलंस, MBA केलंस, तर शिकवण्याच्या पद्धतीत काय मेजर फरक आहे? आपल्या इकडे अगदी अभ्यास करवून घेतला जातो, तिथे तुमच्यावर असतं, तुम्ही किती कराल, किती घ्याल, किती ग्रॅस्प कराल. सो तुम्ही पास तर होऊ शकता तिथे इझिली, बट देन इट डिपेंड्स फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल, तुम्ही किती त्या कोर्समधनं घेता. माझ्याबरोबर असे पण लोक होते जे फक्त क्लासला नावापुरतं आपलं जसं इथे असतं तसं यायचं, झोपायचं आणि कसं तरी पास व्हायचं. बट देन तुम्ही किती इंटरॅक्ट करता लोकांशी. माझं इंटरनॅशनल MBA होतं. सो आमच्या क्लासमध्ये जर्मनीहून, सौदी अरेबिया, इंडिया, चायना, जपान, US सगळीकडून लोक आलेले. हा, सो तुम्ही किती त्यांच्याकडनं शिकता, ते वेगळे कल्चर्स आणि हे ते. आणि आय थिंक आजकालच्या वर्ल्ड मध्ये हे सगळं इंटरनॅशनल एक्सपोजर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते सगळं मला तिकडून मिळालं. ओके. म्हणजे अभ्यास सोडला तर बाकी सुद्धा कल्चर शिकायला तुला मिळाले? हो, बरंच जास्त. ओके. आता आपण खाण्याकडे येऊया. तब्येतीने तू उत्तम आहेस, हो एकदम. तर आता तुला स्वतःला काय खायला आवडतं ते आपण तिथे बोलणारच किचन मध्ये, पण तू आज बनवणार काय तेही मला तू बघायचंय आणि आमच्या खवय्याने सुद्धा बघायचंय. आपण किचनकडे जायचं? हो नक्की. या. आज आम्ही खवय्यानं काय काय दाखवणार असतो? एग नूडल पिझ्झा, चिकन जलजिरा, ओके, आणि स्पाइस्ड प्रॉन्स. ओके. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? एग नूडल पिझ्झा. ओके. एग नूडल पिझ्झा. मला साहित्य सांगतेस काय काय? हे 2 अंडी, हे नूडल्स, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, ग्रीन पेपर, बटर आणि मीठ. ओके. आपण रेसिपी बघितली, आय मीन टू से साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया आपण प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं आधी? मला एक बोल देता का? हो.
हे अंडी टाकून घ्यायचे त्याच्यात आणि मग त्याला जरासं बीट करून घ्यायचं आधी. युके मध्ये असताना स्वतः काही बनवलंस का तू? मी तिथेच जाऊन ऍक्च्युली जेवण बनवायला शिकले. जबाबदारी पडली हो. आधी मला काहीच यायचं नाही. जायच्या आधी सगळं आईच्या हातचं ना, आई हे करायचं हे आईचं. करायचं. आता यात कांदा टाकायचा, हम्म. टोमॅटो, हिरवी मिरची जेवढी लागेल तेवढी. सगळीच टाका पण नको ना, खूप तिखट होईल. असं नाही काय आम्हीच तर खाणार. ठीक आहे. शेवटचं तू असं चमचा खा केवढं खायचं ते. असा एक चमचा होता शेवटचा. आणि ही ग्रीन पेपर. ओके. ढोबळी मिरची. हो. आणि मीठ. आणि मीठ चवीपुरतं. आणि मग याला खूप चांगलं बीट करायचं बिकॉज ते असं थोडंसं फोमी झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यात ते हे फॉर्म झालं पाहिजे. बरं. नाही तर मग अंड चांगलं जाड नाही होणार आणि मग तो नूडल्स पकडणार नाही त्याला. पीजी मधून होतीस का तू सेपरेट होतीस? नाही, मी पीजी मध्येच राहायची. युनिव्हर्सिटीचं अकोमोडेशन होतं आणि मग 6 बेडरूम्स होते आणि करू का थोडं अजून? हा, आणि 6 मुली होत्या माझ्या बरोबर राहायला. आता इंडियन एखादी होती? नाही, सगळ्या बाहेरच्याच. एक फ्रेंच होती, एक नायजेरियन आणि 2-3 मुलींची आहे, बाकीच्यांची नाही. भरपूर बटर टाकायचं आणि मग त्याला खूप नाही स्प्रेड होऊ द्यायचं. जमल्यास छोट्या पॅन मध्ये करायचं सो दॅट ते खूप स्प्रेड नाही होणार. आणि जेव्हा ते असं थोडं ओलसर असेल तेव्हाच फ्रेशली बनवलेले नूडल्स त्याच्यावर सेट करायचे. त्या नूडल्सवर बटर लावायचं बिकॉज आपण त्याला टर्न करणार आहोत आणि मग त्याला आपल्याला ते नूडल्स क्रिस्पी झालेले हवेत. आणि याला आता थोडं झाकून ठेवायचं सो दॅट ते फॉर्म होईल. मला असं विचारायचं होतं, तुझा शिक्षणाचा प्रवास तर जवळजवळ संपलेला आहे, म्हणजे ऍब्सोल्युटली संपलेलाच आहे. आता पुढे काय करायचंय तुला? म्हणजे आता तू स्वतः सेटल व्हायला पाहिजे ना. हो, राईट. आता हे जॉबचं झालंय, आता मी पर्सनल फ्रंटवर कॉन्सन्ट्रेट करेन. घरचे बघतातच पण तू सुद्धा मी पण बघतेच. सो बघू कोणी मिळालं तर. अपेक्षा काय? माझ्यासारखंच एज्युकेशन वगैरे असायला पाहिजे, थोडंसं लिबरल, अगदीच जास्त कन्झर्वेटिव्ह नको, आणि मराठी. दॅट्स गुड. खालून सुटलेलं आहे. अभी क्या करणे का? आता ना दुसरं एक पॅन ठेवते मी, म्हणजे मी हा इझी वे आहे. दुसरं पॅन ठेवते, त्याच्यावर बटर लावते आणि डायरेक्ट हे उलट करून टाकते सो दॅट मला ते टर्न करायचा प्रॉब्लेम नको. ही जी पळवाट काढलीस ना तू, दॅट इज वंडरफुल, फर्स्ट क्लास, बढिया. हे केवढं झालंय? हो. हे एक खाल्लं की डायरेक्ट रात्रीच जेवायचं? हो, ते खूप हेवी असतं आणि त्याच्यात भरपूर, म्हणजे आपण कॅप्सिकम पण टाकलंय, टोमॅटो, कांदा, आणि तुम्ही अजून ऍडिशनल व्हेजिटेबल्स पण टाकू शकता. आणि मिरची वगैरे घातली आपण. हो, भरपूर. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. एक नूडल्स पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 अंडी, नूडल्स, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, भोपळी मिरची, बटर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये फेटलेलं अंड घेऊन त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, भोपळी मिरची आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅनवर बटर गरम करून त्यावर फेटलेल्या अंड्याचं मिश्रण पसरून घ्यावं. त्यावर वाफवलेले नूडल्स घालावेत. दुसऱ्या पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये अंड आणि नूडल्सची पोळी दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावी. चला, सगळे व्यवस्थित लिहून घेतले ना साहित्य आणि कृती? ओके, व्हेरी गुड. जयमाला खूप मोठं नाव आहे. मला सांग, तुला घरी जयू म्हणतात का माला म्हणतात का काय? मला घरी चिकू म्हणतात, पण तुम्ही जयू म्हणू शकता. जयू. हा, जयू. आता पुढची रेसिपी काय आहे? स्पाइस्ड प्रॉन्स. स्पाइस्ड प्रॉन्स. ओके, मला साहित्य सांगतेस काय? कांदा, टोमॅटो, कोरिएंडर पावडर, प्रॉन्स, हिंग, गरम मसाला, जिरं, लाल मिरची, मीठ आणि लिंबू जर लागलं तर. ओके, आम्ही साहित्य बघितले. आता जातोय कृतीकडे, पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला तुला अजून एक गोष्ट विचारायची आहे की 2 वर्ष तू युके मध्ये होतीस, बरोबर? 2 वर्ष युके मधून परत तू आल्यानंतर, डोंबिवलीला आल्यानंतर तुला काय वाटलं? ती
म्हणजे मुळात तू एअरपोर्टवर उतरल्यानंतर पॅ पॅ पो पो इथूनच आपलं वेगळेपण इथूनच सुरू होतं. राईट. कारण फ्लाईट तिकडून टेक ऑफ करताना, लंडन वरून टेक ऑफ करताना खाली सगळं मस्त लाईट्स आणि वॉटर बॉडीज आणि छान क्लीन दिसत असतं आणि आपल्या इकडे उतरताना धारावी दिसते. बरोबर. सो तिथेच फर्स्ट डिसअपॉइंटमेंट असते. आणि मग रस्त्याने घरी जाताना म्हणजे डोंबिवलीला जायला 1-1.5 तास लागतो एअरपोर्ट वरनं. तू कमी बोलतेस हे, म्हणजे तू पहाटेचं म्हणतेस. पहाटे 4-4:30ला निघाल तर 1-1.5 तासात पोहोचतो. पण नॉर्मली मी नाटकासाठी जातो त्या अंधेरीतून डोंबिवलीला जाता तेवढ्यात मी पुण्याला पोहोचू शकतो. हो खरंय. खूप ट्रॅफिक खूप असतं. ट्रॅफिक आहे. तर पूर्ण हॉंकिंग आणि लोक ओरडतायत आणि सगळे घाण म्हणजे वगैरे. सगळं लाईव्ह वातावरण आहे आमच्याकडे. यु नो, आम्ही त्याला एक छान शब्द दिलेला आहे, लाईव्ह वातावरण आहे. असं आहे, मुंबई सतत कार्यरत असते, सतत धावत असते मुंबई. असं आम्हाला एक कौतुकाची थाप सतत मिळत असते. असो, आमचं सगळं तयार झालेलं आहे. इथे तेलही तापलेलं आहे, जयूही रेडी आहे. आता काय करायचं जयू? आता पहिले जिरं टाकायचं. तेल आपलं बरंच तापलंय म्हणून मी कांदा लगेच टाकते. यात जर आपल्याला आवडत असेल तर आपण गार्लिक आणि जिंजर पेस्ट पण टाकू शकतो. व्हेरी गुड. एक वेगळा तुम्हाला स्वाद हवा असेल. राईट. पण आता आपण ह्याच्यात नाही घातली आपण. त्या कांद्याला थोडस म्हणजे परतू द्यायचं. गुलाबी सर. राईट. कांदा पटकन मऊ करायचा असेल ना तर चिमूटभर मीठ टाकायचं, मग तो पटकन मऊ होतो. तर आपण तेच यूज करूया. म्हणजे बारीक बारीक गोष्टी लक्षात आहे तुझ्या योग्य आलीस तरी. हो. तिकडे मी खूप शिकले कारण मला रोज जेवण बनवायला लागायचं. सुरुवातीला मी बाहेरचं खायचे पण मला ते बर्गर आणि ते सगळं नको वाटतं. आता काय करायचं? थोडं हिंग टाकायचं आपल्याला. आता जिरेपूड. आणि तिकडे मग इथे कसं टाइमपास साठी टीपीसाठी बऱ्याच गोष्टी असतात, तशा तिकडे टीपीच्या गोष्टी काय? तिकडे जिमिंगचं खूप हे आहे, त्याच्यामुळे जिमला जाण्याचं. जिम? हो. फॅड? हो खूप जास्त. त्याच्यामुळे ऑफिसहून येऊन सगळे अगदी पहिले जिमला जातात. खूप असं फिटनेस फ्रीक लोक आहेत. बर. आता यात आपण टोमॅटो टाकूया. आणि मी मेन संध्याकाळी आल्यावर रोजचं मी हे कन्फेस करीन की मी आम्ही सवेरे खवय्येची एकदम लॉयलिस्ट आहे. मी तिकडे असतानाही 2 वर्ष रोजचा एपिसोड अगदी रोज घरी आल्यावर रिपीट बघितलेला आहे. एकही दिवस मिस नाही करायची. आता याला थोडं मीठ. प्लेजर. आमचा जुना कस्टमर, जुना ग्राहक किंवा जुना बघणारा. साधारण चवीनुसार मीठ. आणि मग याला मिक्स करून 2-3 मिनिटं असं थोडंसं जरा मऊ होईपर्यंत झाकण लावून ठेवायचं. आणि मग याला 2-3 मिनिटं असं असू द्यायचं सो दॅट ते वाफेत थोडंसं कुक होतं. हो. ओके. आता तिथे तुझं वर्किंग डेज म्हणजे मंडे टू फ्रायडे. हो. सॅटर्डे संडे ऑफ. हो. सॅटर्डे संडे ऑफला किती आळशीपणा करायचीस? सॅटर्डेला मी अगदी 11-12 वाजता उठायचे. मग त्याच्यानंतर आपलं आमच्या घराच्या जवळच थिएटर होतं, त्याच्यामुळे आम्ही आणि तिकडे बॉलिवूडच्या आपल्या मूवीज लागायच्या आणि मी खूप मोठी बॉलिवूड फॅन आहे. मला इंग्लिश मूवीज अजिबात आवडत नाहीत. तर मग वीकेंडला ज्या लागलेल्या असतील त्या बघून यायच्या. शॉपिंगला जायचं. आणि तिथे पार्टी कल्चर खूप आहे ना, म्हणजे ते लोक असं वीकेंड्सना भेटतात आणि मग म्हणजे भेटून असं गेट टुगेदर करणं वगैरे. आता हे झालंय. आता आपण यात प्रॉन्स टाकूया. आता हे याला झाकण लावून एक साधारण 10-1 मिनिटं कुक होऊ द्यायचं आणि थोडंसं हलवत राहायचं आदनमधनं आणि झाली आपली रेसिपी. सर्व करताना लिंबू? लिंबू. हो. लिंबू आपल्याला सर्व करतो. हो. राईट. ओके. झाकण ठेवून देऊ आपण याच्यावर. हो. हे साधारण 15 ते 20 मिनिटांनी तयार होईल. आणि हे कशाबरोबर खाता येईल? हे आयदर तुम्ही असंच खाऊ शकता. याला ड्राय करून थोडंसं जास्त कुक होऊ द्या, म्हणजे त्याचं पाणी जे सुटलेलं असतं ते ड्राय असं नुसतं खाऊ शकता, किंवा तुम्ही ब्रेड चपाती बरोबर पण खाऊ शकता.
इट्स अप टू यू, पण ते लिहून घ्यायला लागेल. हे कसं बनवायचं लिहून घ्या. साहित्य आणि कृती. स्पाइस्ड प्रॉन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, कोरिएंडर पावडर, प्रॉन्स, हिंग, गरम मसाला, जिरं, तिखट, मीठ आणि लिंबू. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये हिंग, कोरिएंडर पावडर, तिखट, गरम मसाला, टोमॅटो आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. या मिश्रणामध्ये प्रॉन्स घालून 15 ते 20 मिनिटांसाठी ते शिजवून घ्यावं. लिंबाच्या चकतीचं गार्निशिंग करून स्पाइस्ड प्रॉन्स सर्व्ह करावेत. चला जाऊ आता पुढच्या रेसिपीकडे, म्हणजे शेवटच्या रेसिपीकडे. जयू, आपली पुढची रेसिपी काय आहे? चिकन जलजिरा. चिकन जलजिरा. हो. चिकन जलजिरा हे हो. काय नवीन, काय हे कुठे शिकलीस? हे ऑलमोस्ट माझंच इन्व्हेन्शन आहे. मी एकदा असंच बनवत होती आणि मला साहित्य कमी पडलं, तर मी म्हंटल जेवढं आहे घरात तेवढ्यानेच बनवून बघूया, आणि ते खूप टेस्टी झालं. तर मग मी ती डिश इन्व्हेंट. युकेची? हो. युके रिटर्न. ओके, आता काय मला साहित्य सांगतेस का काय आहे? हे डाळीचं पीठ, दही, चिकन, जलजिरा, चिकन मसाला आणि मीठ. बस हो, संपलं. अगदी सिम्पल. हो, अगदी क्विक रेसिपी आहे. त्याला काही जास्त मॅरिनेट करावं नाही लागेल. फर्स्ट क्लास. साहित्य बघितलं जातोय कृतीकडे. आता काय करायचं मला सांग. मला एक मोठा बोल देता का? यात दही घ्यायचं. ओके. तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर जलजिरा जास्त टाकायचा. बरं. जलजिरा, मग चिकन मसाला. माझं जे नाटक होतं ना, श्री तशी सौ, त्या नाटकाचा मी पहिल्यांदा प्रयोग केला होता स्कॉटलंडला. ओ. स्कॉटलंडच्या इतिहासात एकमेव मराठी नाटकाचा झाला तो प्रयोग. हो, मला वाटत ते, कारण तिकडे बरेच म्हणजे कमी खूप इंडियन. हो, मराठी लोक आहेत तिथे. ओके. नाही म्हटले तरी 150-200 मराठी लोक आहेत. अरे बाप रे. तिथे केमिकल इंडस्ट्री आहे ना. हो, राईट. त्यामुळे केमिकल वाले सगळे तिकडे पळतात. ओके. आता हे आपलं तयार झालंय. यात चिकन टाकायचं. तुला जास्त काय आवडतं, व्हेज नॉनव्हेज? मला नॉनव्हेज जास्त आवडतं. आता याला साधारण एक 5-10 मिनिटं जर मॅरिनेट होऊ दिलं तर चांगलं आहे, पण तुम्ही डायरेक्टली पण बनवू शकता. ओके. आता काय म्हणजे डिरेक्टली म्हणजे आता हे डायरेक्ट त्यात नाही, आता आपण याच्यात डाळीचं पीठ टाकणार, सो दॅट ते थोडंसं थिकनेस पडेल. थँक्यू. आणि याला नीट म्हणजे मिक्स करायचं, सो दॅट काही असं लम्प्स नको फॉर्म व्हायला. आता हे आपलं झालेलं आहे. साधारण डाळीचं पीठ इतकं टाकायचं की चिकनला असं छान कोट झालं पाहिजे. ओके. आणि मग हे डायरेक्ट तेलात टाकायचं. एक साधारण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे करायचं, फ्राय करायचं. आणि खायचं कशा बरोबर? हे नुसतंही खूप छान लागतं, कारण त्याच्यात ते चिकन मसाला आणि जलजिराची खूप छान टेस्ट असते. बट देन सॉस बरोबर पण खाऊ शकतो, किंवा हिरवी चटणी बरोबर आपल्या खाऊ शकतो. आवडेल तसं. हो, पण खा. पण त्यासाठी लिहून घ्यायला लागेल साहित्य आणि कृती. चिकन जलजिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, दही, चिकन, जलजिरा मसाला, चिकन मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये जलजिरा, चिकन मसाला आणि मीठ घालावं. त्यामध्ये चिकनचे तुकडे आणि बेसन एकजीव करून घ्यावे. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिकनचे तुकडे डीप फ्राय करून घ्यावेत. जयमालाचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत, आणि आता मी आणि तू दोघांनी खायचे बरं का. आणि तूच बनवले त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. बरोबर ना? ओके. तिन्ही पदार्थ अतिशय टेस्टी झालेले आहेत. मस्त. आपल्याकडे अशा म्हणी आहेत, म्हणजे लग्न पहावे करून किंवा घर पहावे बांधून. त्याच धर्तीवर मी अजून एक म्हण इंट्रोड्यूस करू इच्छितो, ती म्हणजे जेवण पहावे करून. आहे की नाही? काय जेवण करण्यामध्ये 2 जाती आहेत बरं का. एक म्हणजे कर्तव्य म्हणून जेवण करणारे, काय एकदा करून टाकावं असं एक डोक्यात असणार आहे, आणि जीव ओतून जेवण करणारे. तर तुमच्यापैकी जीव ओतून जेवण करणार कोणी असेल ना, तर लगेच लेखणी उचलायची आणि तुमच्या डोक्यात जी काही रेसिपी असेल ती लगेच मला लिहून कळवायची. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये,
झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता व्यवस्थित लिहून घेतलेला असणारच, पण नुसता लिहून घेऊ नका, काहीतरी उपयोग करा त्याचा. हा, कमिंग बॅक टू जयमाला. जयमाला, तू वेळात वेळ काढून आलीस डोंबिवलीहून ऑल द वे. त्याबद्दल म्हणजे खरंच खूप भीती वाटते का, डोंबिवलीहून तू ट्रेन पकडून वगैरे आली असशील. हॅट्स ऑफ टू यू. जे डोंबिवलीला राहतात किंवा ठाण्याच्या पलीकडे राहतात आणि जे विरारच्या बोरलीच्या तिथे राहतात ना, ते जे सकाळी प्रवास करतात ना, ते वंडरफुल असतो आणि संध्याकाळी प्रवास करतो तोही वंडरफुल असतो. मी असं ऐकलंय त्यांच्या दप्तरात अजून एक शर्ट किंवा अजून एक ड्रेस सुद्धा असतो, म्हणजे ऑफिसला जाऊन परत ते फ्रेश होतात. तर त्या सगळ्यांना माझा खूप मनापासून सॅल्यूट. आणि जयमाला, तू वेळात वेळ काढून झालीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण नुसते धन्यवाद नाही, तर आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू सो Okay. मच. आणि चला, काय लिहिलं दिसतंय रे तुम्हाला? बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवायच्या या भागात मी इथेच थांबतोय, कारण खाण्याची वेळ झालेली आहे. आपण पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणखी लुबावे. आम्ही आमच्या खव्याने तुम्ही काय काय दाखवणार आहात? मी फुलगोरा दाखवणार आहे हा हा आणि पेसराटू दाखवणार आहे हा. आणि पायसम दाखवणार आहे. पायसम. आम्ही